हॅलो, कुठं चालला तू? कुठं चालला आदू? हॅलो, हाय. आम्ही चाललो आहे मिसळ खाण्यासाठी. तरी बघा इथं आदू तयार आहे. आदू हाय बोल. आदू हाय बोल. आम्ही आता निघणारच आहोत. हे बघा, हे आमच्या इथं आलेले लिंबू मस्त पिवळे झालेले आम्हाला काढायचे. परी हाय. हॅलो, हे बघा आम्ही आता पोचणारच होतो हॉटेलला. इकडं काहीतरी कार्यक्रम चालू होता, प्रवचन होतं वाटतं. तर खूप सारी गर्दी होती आणि पुढे 2च मिनिटावर लगेच हॉटेल आलं आमच्या घरापासून. हे बघा, हे आहे जय योगेश्वर मिसळ ॲट स्नॅक सेंटर. हे बघा, आम्ही एंट्री केली. मस्त ताट होतं. हे बघा, असं ताट आलं आमचं. मिसळ, स्वीट, खूप छान. आणि आमचे हजबंड आहे. आता आमच्या हजबंडला खूप मिसळ आवडती, पण त्यांना अशी कुठली एवढी मिसळ आवडली नाही तेवढी इथली मिसळ आवडली. कारण बाहेर खूप तेलकट तरी पण आहे ना जास्त चरकी राहते. इथली मिसळ आहे ना खाल्ल्यावर असं वाटणारच नाही आपण आता एवढी हे करतो. इतकी भारी मिसळ आहे, 1 नंबर मिसळ आहे. खूप चव आहे त्या ताईंच्या हाताला. हे बघा, आता मी माझी थाळी सजवत आहे. मस्त मीठ मिरची, मीठ लिंबू टाकून दही. आणि आदूला एवढं दही आवडतं ना, आदू मस्त त्याचं दही खात होता. आणि मी माझ्या मिस्टरांना माझा व्हिडिओ काढायचा सांगितला. त्यांना काही एवढा खास जमला नाही आणि त्यांना व्हिडिओ काढायचा खूप राग येतो. त्याच्यासाठी ते मला कधीच कुठं घेऊन जात नाही. गेले तरी घरून बोली करत्या का व्हिडिओ काढायचा नाही, पण मी काढत राहते. आणि बघा, हे त्यांचा वडापाव पण खूप छान होता. पाव वडा तो पण मी एक घेतला होता. आणि बघा, त्यांचं मस्त तिथल्या तिथं सगळं, म्हणजे त्यांचं घर पण तिथंच आहे, शेती तिथंच आहे. आणि त्यात ते घरचेच माणसं बनवतात. ते दादा, त्यांचे आई वडील आणि त्यांच्या मिसेस, असं म्हणजे त्यांचं घरच्या घरी सगळं काही आहे. बाहेरचे लोक कोणीच नाही तिथं, त्यांचंच ते घरी बनवतात. आणि ते जास्त बनवून पण नाही ठेवत का म्हणजे आजची उद्या खाऊ. ते थोडीच बनवतात. म्हणजे आता 8 डिश आली ना तर ते समजा 15 डिशांचं बनवून ठेवतील, 10 डिशांचंच बनवून ठेवतील. जास्त नाही, थोडा वेळ लावता पण 1 नंबर मिसळ देता. बाहेरचं हे सगळं बॅकग्राऊंड आहे खूप छान आहे. वेळ म्हणजे करत नाही बरं का, म्हणजे एखाद्या वेळेस होतं. ते कसं जर जास्त कस्टमर आले आणि मिसळ, कारण ते बनवून नाही ठेवत ना जास्त, त्यामुळे खूप छान डेकोरेशन आहे. आणि 1 नंबर मिसळ स्नॅक सेंटर, जे योगेश्वर मिसळ स्नॅक सेंटर. तरी सगळ्यांनी त्या मिसळला भेट द्या. आम्ही येताना आहे ना नाशिक रोडवरून आलो, तरी आम्हाला तिकडं देऊळ आली का कुठेतरी लागलं होतं. खूप छान होतं म्हणून मी व्हिडिओ काढला. नंतर आम्ही मुक्तिधाम मंदिरात पण गेलो. हे बघा, हे आहे मुक्तिधाम मंदिर. आणि स्लो मोशनमध्ये व्हिडिओ घेतला आहे, तर तो बघा कसा झालाय. मध्ये तिथं व्हिडिओ काढून देत नाही, फक्त बाहेरच व्हिडिओ काढावा लागतो. काय झालं पिला? कुठं गेलो होतो काल आपण? हे कुठलं आहे? मंदिरात गेलतो ना आपण. कोणत्या मंदिरात गेलतो? नाही, बाप्पा होते का तिथं? ही कोण आहे रे? ही कोण आहे? मम्मी का? ही मम्मी का? बोल ना मम्मी. हे बघ आदू, बाय आदू. हे बघ आदू. ए आदू.
हॅलो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि दादांच्या मिसळ पावला नक्की सगळ्यांनी भेट द्या. खूप छान मिसळ आहे, एकदम गावाकडची फिलिंग येते तिकडे गेल्यावर. आणि मिसळ पण खूप छान पद्धतीने बनवली राहते, त्रास होत नाही, तेलगटपणा नाही. आणि आपण म्हणतो ना जास्त मळमळ तेल, म्हणजे आपण मिसळ खाऊन आले, पाव मिसळ जर एकत्र झाली ना काय वेळेस तर तेल असं मळमळ होतं, तसं काहीच नाही झालं. खूप छान मिसळ आहे, आम्हाला खूप आवडली. तुम्ही पण नक्की भेट द्या आणि मिसळ खाऊन या. हे बघा, मुक्तीधामला आम्ही मस्त फिरलो, मस्त व्हिडिओ काढले, पण तिथे मध्ये काढून देत नाही, बाहेरच काय करायचं ते करा. बाय, गुड नाईट. व्हिडिओ जर रात्री बघत असेल तर गुड नाईट, सकाळी बघत असेल तर गुड मॉर्निंग, आणि इव्हिनिंगला बघत असेल तर गुड इव्हिनिंग. चलो बाय बाय.